शासनाच्या योजनांचा लाभ घ्या, पण एजंटांना बळी पडू नका. आमदार खताळ. बांधकाम कामगारांना आमदार खताळ यांच्या हस्ते भांडी साहित्य वाटप. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या सर्व योजनांवर सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची अजिबात गरज नाही. कोणत्याही एजंटाच्या माध्यमातून काम करू नका. कुणी तुमच्याकडे पैसे मागत असेल तर थेट संपर्क साधा. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला. संगमनेर शहरातील मातोश्री लॉन्स या ठिकाणी बांधकाम कामगारांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आलं. भाजपचे ज्येष्ठ भीमराज सत्तर, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ भिसले, सरकारी कामगार अधिकारी स्वप्नील जाधव व दुकाने निरीक्षक ललित दाभाडे, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब गुंजाळ, भाजप उपाध्यक्ष राहुल दिगे, शिवसेना उपतालुका प्रमुख बादशाह गुंजाळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रोफ शेख, बाळासाहेब खेमनर, अशोक कानवडे, डॉक्टर महेंद्र कोल्हे, डॉक्टर सोमनाथ कानवडे, शैलेश फटांगरे, शशिकांत मतकर, दीपाली वाहवळ, विकास पुंड, संगीता पुंड, सुरेश दळवी, सीताराम पानसरे, सौरभ देशमुख, संकेत खेमनर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महायुती सरकार हे कामगार, महिला, शेतकरी व तरुण यांच्यासह प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम करत आहे. या सरकारच्या माध्यमातून नुसते बांधकाम कामगारांनाच मदत केली जात नाही, तर घरेलू कामगार यांनाही अर्थसहाय्य दिलं जात आहे. संगमनेर तालुक्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या 24,126 असून विविध योजनांद्वारे हजारो कामगारांना लाभ मिळाला आहे. शिष्यवृत्ती योजनेतून 6,877 लाभार्थ्यांना सुमारे 7,60,00,000 रुपयांची मदत खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा संच, अत्यावश्यक वस्तू संच इत्यादींचा लाभ मिळत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती अहिल्यानगरचे सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त रेवनाथ भिसले, सरकारी कामगार अधिकारी स्वप्नील जाधव, दुकाने निरीक्षक ललित दाभाडे यांनी योजना दिली. भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, शिवसेना विनोद सूर्यवंशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. संगमनेरात बांधकाम कामगारांसाठी सर्व सुविधांयुक्त रुग्णालय. अनेक वर्षापासून कामगारांसाठी संगमनेरमध्ये सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक रुग्णालय व्हावे यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला आणि संगमनेरला बांधकाम कामगारांसाठी रुग्णालय मंजूर केला आहे. हे रुग्णालय झाल्यानंतर बांधकाम कामगारांना पुणे, मुंबई, नाशिक या मोठ्या शहरात जाण्याची गरज लागणार नसल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांच्या मुलामुलींनी शिक्षणाबरोबरच MSCIT सारखे कौशल्य अभ्यासक्रम हा शासकीय नोकरीत जाण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुद्धा बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. त्याचाही लाभ बांधकाम कामगारांच्या मुलांनी घ्यावा असे आवाहन आमदार खताळ यांनी केलं. महाविकास आघाडी सरकारमधील काही जण लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले होते. मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सुरूच राहिली आणि येथून पुढेही ही योजना स्त्रोत राहणार असल्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आपल्या संगमनेर येथे होत असलेल्या भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री भीमराजजी सत्तर, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनोदजी सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले, सहाय्यक कामगार आयुक्त भिसले साहेब, सरपंच राहुलजी दिगे, दादा पाटील गुंजा, नगरसेविका साक्षीताई सूर्यवंशी, अशोकराव कानवडे, शैलेश फटांगरे, डॉक्टर महेंद्र कोल्हे, रऊफभाई शेख, शशिकांतजी मतकर,
दीपालीताई वावळ, विकास पुंड, बादशाहजी मुंजा, संगीताताई पुंड, सुरेश दळवी, डॉक्टर सोमनाथजी कानवडे, सौरभ देशमुख, सीताराम पानसरे, संकेत बुवाजी खेमदर, बाळासाहेब खेमदर, उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रम भरपूर होत आहेत, प्रतिसाद चांगला मिळतोय. कारण हे जे आपलं सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, कामगारांचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे, लाडक्या बहिणींचं सरकार आहे, तरुणांचं सरकार आहे, सर्वच समाजातील घटकांचं हे आपलं सरकार आहे. या सरकारचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करताय. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करताय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार करताय. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये, या संगमनेर तालुक्यामध्ये सत्ता नसताना, इतके वर्ष संघर्ष करत असताना ज्यांनी नेहमी आम्हाला साथ दिली, मार्गदर्शन दिले, तुमच्या आमच्या सगळ्यांचं पालकत्व स्वीकारलं, असे राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. मला आठवतं बांधकाम कामगारांची परिस्थिती, मी आमदार व्हायच्या आधी ठराविक एका कार्यालयात जायचं, त्या गावच्या पुढाऱ्याला धरायचं, मग त्यांनी तुम्हाला तिथपर्यंत न्यायचं आणि मग त्याच दिवशी सांगायचं का मतदान कोणाला करायचं. पण इथं बसलेल्यांमध्ये कुणी सांगायचं का तुम्हाला योजनेचा लाभ देताना आम्ही सांगितलं का कमळला मतदान करा, का धनुष्याला मतदान करा, का घड्याळाला करा. आमची ती संस्कृती नाही. आम्ही काम करतो आणि काम केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये आमचं स्थान निर्माण करतो आणि तो विश्वास लोकांना देतो का या विश्वासावरती आम्ही ठाम राहतो का येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या घरातील तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी ही आपल्या केंद्र सरकार जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतंय, राज्य सरकार जे काम करतंय, तर ही नेतृत्व, ही जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे. लहान मुलगा जन्माला यायच्या आधीपासून, गरोदर मातेपासून तर शेवटच्या कालावधीपर्यंत आपल्या सरकारकडून त्या कुटुंबाला सन्मान देण्याचं काम केलं जातं. आज बघा, नुसतं घरेलू बांधकाम कामगारांमध्येच नाही तर घरेलू महिलांचा सुद्धा विषय आहे. मी वारंवार सांगतो, प्रत्येक कार्यक्रमात सांगतो का कोणालाही पैसे देऊ नका. हा तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे आणि तो पूर्ण करण्याचं काम हे आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होतंय. त्यामुळं अधिकारी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नेहमी सहकार्य करत असतात, त्यांचंही सहकार्य असतं. आज या बांधकाम कामगारांच्या माध्यमातून भांडी वाटपाचा कार्यक्रम होतोय. यामध्ये सांगायला मला आनंद होईल का आपल्या संगमनेर सारख्या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या ही 24,126 आहे. जर 24,000 लोकांना आपलं महायुतीचं सरकार, मोदी साहेबांचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार, शिंदे साहेबांचं सरकार जर प्रत्येक गोष्टीचा लाभ देतंय, तर तुमची सुद्धा जबाबदारी आहे का या सरकारच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. या सरकारच्या प्रतिनिधींच्या पाठीशी आपण ठाम उभं राहिलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता फक्त मोदी साहेब आहे, महायुतीचं सरकार आहे. आणि यापूर्वीच्या कालावधीत आता याच्यामध्ये बरेचसे वयस्कर लोक दिसत आहेत ज्यांनी आज वयाची 50 पूर्ण झालेत. त्यांनी यापूर्वीचा 10-15 वर्षापूर्वीचा काळ आठवून बघावा, कशी परिस्थिती होती, कसा तुम्हाला संघर्ष करावा लागत होता, कशा पद्धतीने तुम्हाला दलालांना पैसे दिल्याशिवाय किंवा गावच्या बगलबच्च्यांना त्यांच्या हातापाया पडल्याशिवाय तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ मिळत नव्हता. पण आज आपल्या सरकारच्या माध्यमातून मोफत धान्य सुद्धा प्रत्येक कुटुंबाला दिलं जातं. कोविडच्या कालावधीमध्ये मोफत लस प्रत्येकाला आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून दिली. आणि त्याच विश्वासावर आज लाडक्या बहिणींसारखं मोठा एक धाडसी निर्णय घेतला. त्यामध्ये संगमनेरचे यापूर्वीचे जे कोणी होते त्यांच्या पक्षांनी लाडकी बहीण योजना बंद करावं म्हणून कोर्टापर्यंत गेले. परंतु आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या सरकारच्या पाठीशी एवढा ठाम होता का ती लाडकी बहीण योजना बंद झाली नाही, परंतु यांची राजकीय दुकानदारी या मायबाप जनतेने बंद करून टाकली.
त्यामुळे जनतेला तुम्ही गृहीत धरू नका. जनतेला आजही भूलथापांना फोन करून सांगतील. आता बरेच जण मागच्या वेळेस कार्यक्रम झाल्यानंतर मला जाणवलं काय प्रत्येकाचे नंबर मिळतात, फोन केल्या गेले आणि त्यांना सांगितलं गेलं का ते आमच्या साहेबांमुळे मिळाले. आता तुमच्या साहेबांमुळे काय काय मिळाले या तालुक्याला हे सगळ्यांना माहिती. तुमच्या साहेबांनी फक्त दलाल पोचले आणि त्या दलालांकडून हजार 2,000 रुपये त्यांनी आमच्या गोरगरीब जनतेकडून वसूल केले. त्यामुळे आजही तुम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर किंवा उद्या फोन येतील का आमच्या साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्हाला भांडे मिळाले. इथं कोणत्या साहेबाचा वशिला लागत नाही, इथं कोणत्या साहेबाची सांगायची गरज नाही. पण जर चुकून तिकडचा हस्तक्षेप होत असेल आणि तिकडचे जर अजून सांगत असेल तर एवढी जबाबदारीने सांगतो का त्या याद्या निश्चित कुठंतरी बोगस असतील, बनावट असतील, म्हणून त्या आम्हाला रद्द कराव्या लागतील. हे बी आपल्याला या निमित्ताने जबाबदारीने सांगतो. त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचंय, काम करणाऱ्याच्या पाठीशी, निस्वार्थी काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं का फक्त स्वार्थासाठी, स्वतःची उळी वाजण्यासाठी लुडबुड करणाऱ्यांच्या ऐकून तुम्ही काम करायचं. आज आपल्याकडं 24,000 जणांना एकूण लाभार्थ्याची संख्या आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून 6,877 जणांना मंजूर होऊन 7,60,19,800 रुपये सुद्धा आपण या संगमनेर तालुक्यातील माझ्या या कामगार बंधूंच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून झालंय. सुरक्षा संच, अत्यावश्यक संच 15,000 नोंदणीकृत आहेत, त्यांना सुद्धा ते वाटप करण्यात आलंय. 13,000 गृहोपयोगी वस्तूसाठी संच नोंदणी करण्यात आली. शिष्यवृत्तीच्या असेल 6,734 जणांना लाभ मिळाला आहे. आरोग्यविषयक 21 जणांना मिळाला. हे प्रमाण कमी आहे आरोग्याचं, परंतु आरोग्याच्या बाबतीत मी सांगेल आपल्याला का कामगारांसाठीचं जे गेले कित्येक वर्ष या संगमनेरमध्ये रुग्णालय नव्हतं तर त्याला मंजुरी सुद्धा आपल्या कार्यकाळामध्ये मिळालेली आहे. आणि लवकरच कामगारांसाठीचा जो दवाखाना आहे तो सुद्धा तुम्हाला ना नाशिकला जायची गरज आहे ना नगरला जायची गरज आहे, त्याची सुद्धा तुमची तपासणी संगमनेरातच केली जाईल. आणि त्या उपर जर त्या दवाखान्यामध्ये आपल्याला काही उपचाराची गरज पडली, ऑपरेशनची गरज पडली तर त्यासाठीचं सुद्धा जे हॉस्पिटल पाहिजे ते हॉस्पिटल सुद्धा संगमनेरातच तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळं कुठल्या बाबतीत असं राहिलं नाही का जिथं तुम्ही आम्ही कमी पडतोय. पण मी आता हे आकडेवारी पाहताना मला एक जाणवलं, जरी आज प्रत्येकाच्या हातात घरात मोबाईल असला, मुलांना सगळं समजत असलं, तरी आता इथं मला जाणवलेली एक समस्या अशी का MSCITचा फक्त 30 जणांनी याचा लाभ घेतला आहे. तर माझी आपल्याला आव्हान राहील का आपल्या घरातील 10वी 11वी 12वी पास झालेली मुलगी असेल, मुलगा असेल तर त्यांना MSCIT साठी हे करा. कारण येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आता सुद्धा सरकारी नोकरी जिथं असती, सरकारी नोकरी करण्यासाठी आपल्याला त्या MSCIT प्रमाणपत्राची गरज पडते. मग नोकरीला फॉर्म भरल्यानंतर कुणीतरी सांगतं, मग त्यावेळेस आपण धावपळ करणार. त्यापेक्षा आज आपल्या या योजनेमध्ये तो सुद्धा लाभ आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी निश्चित लाभ घेतला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. खूप काही आपल्याला करायचं आहे, खूप काही आपण करत आहे. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आता भांडी वाटप झाल्यावर परत आपल्याला जे संच आहेत, सुरक्षा संच, तर त्याची सुद्धा परत आपल्याला नोंदणी करायची. म्हणजे आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जरी म्हणले आम्हाला नको तरी आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कारण आमची भूमिका प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आम्हाला शासनाच्या योजना पोहोचवायच्या आहेत. बरं, या योजना कोणाच्या आहेत? या योजना आपल्यासाठीच बनलेल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपण ही बी काळजी घ्या. कुणाला मध्यस्थाला, कोणाला एजंटला धरू नका. मी मागे सांगितलं होतं, कुणी जर ऐकत नसेल, त्रास देत असेल तर त्याचा मला एक मेसेज केला तर मी चांगला कार्यक्रम करतो याचा अनुभव संगमनेरकरांना आहे. मला एक मेसेज टाकला तर त्या एजंटला जेलमध्ये टाकायचं काम निश्चित आपल्याकडून करण्यात येईल. त्यामुळं आमच्या कामगार बांधवांना कुणी त्रास द्यायचा नाही. ते सुद्धा एक मेहनतीने, इमानदारीने काम करताय आणि त्यांचा हक्क त्यांना मिळण्याचं काम आपल्याला या निमित्ताने करायचं आहे. आज तुम्ही बघितलं असेल, 4 दिवसापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आमच्या लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक बाबतीत मोठी आहे. नुसतं बांधकाम कामगारच नाही तर मी जेवढे आता कार्यक्रम करतो, अखंड हरिनाम सप्त्याला जातो, तिथं सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींची, माता भगिनींची संख्या मोठी असते. त्या दृष्टीनेच आपल्या सरकारने निर्णय घेतला होता का महिलांना 33% आरक्षण जे आहे
हे दिल्लीमध्ये मिळालं पाहिजे, हे मुंबईमध्ये मिळालं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काही लोकांना फक्त मतापुरत्या आमच्या लाडक्या बहिणी पाहिजेत, फक्त मतापुरत्या आमच्या माता भगिनी पाहिजेत. पण ज्यावेळेस सभागृहामध्ये त्यांना बसवायची वेळ आली तर त्यावेळेस त्या गोष्टीला त्यांनी विरोध केला. हे विरोध करणारे सुद्धा तुम्ही शोधले पाहिजे आणि त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. माझ्यासारखा जर सामान्य कार्यकर्ता या तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर उद्या तुमच्यातीलच एखादी भगिनी का या संगमनेर तालुक्याची आमदार होऊ शकत नाही. परंतु काही जणांना असं वाटतं का फक्त मी, माझा परिवार. पण आज माझा परिवार मी तुम्हाला सांगतो, या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील, प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती हा माझा परिवार आहे आणि मी त्या परिवाराचा सदस्य आहे. त्यामुळे कधीही तुमच्या भावाला, तुमच्या मुलाला हक्कानी सांगायचं, कुठलीही अडचण असू, मुलाच्या शिक्षणाची असू, दवाखान्याची असू. आज सुद्धा माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्यावेळेचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 450 कोटी रुपये आपल्या या गरजूवंत रुग्णांना देण्याचं काम केलं होतं. आज संगमनेरमध्ये सुद्धा ज्या ज्या दवाखान्यांमध्ये पेशंट जातात तर तिथं कुठं कोणाची अडवणूक होत असेल तर माझ्या कार्यालयाला संपर्क केल्यानंतर तिथं कुठलंही बिल न घेता योजनेचा पूर्ण लाभ आपल्या त्या रुग्णाला देण्याचं काम आपल्याला करत असतो आपण. त्यामुळं आपल्याला हेच सांगेल का आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आता आमच्या माता भगिनी आहेत. आपल्या जी शासन आहे, शासनाच्या वतीने एक 15 वर्षाच्या मुलींसाठी आता कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या कॅन्सरसाठी एक लस आलेली आहे. ही लस सुद्धा घेतल्या गेली पाहिजे. हे अफवा करतील काही लोक, त्यांचे स्वतःचे गावागावामध्ये जाऊन सांगताय का आम्ही शिबिरं ठेवतो, तुमची तपासणी करतो. त्यांच्या शिबिराचे तपासणीची मला वाटत नाही गरज आहे. कारण आज आपल्या सरकारने 2500 असे आजार आहेत का जे कोणाला माहीत नाही. परंतु सामान्य माणसाला कधीतरी काम करताना कुठल्या तरी गोष्टी कुटुंबाची जबाबदारी घेताना होत असतात तर त्याचे सुद्धा पूर्ण मोफत उपचार करण्याचं काम आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे माझी विनंती राहील, शासनाची जी आता व्हॅक्सिनची योजना आली आहे तर आमच्या माता भगिनींनी आपल्या घरातील लहान मुलींना ती व्हॅक्सिन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. ती व्हॅक्सिन दिल्यानंतर निश्चित त्याच्यावरती पूर्णतः सरकारच्या वतीने दिल्या जाते. त्यामुळे सरकार जनतेच्या आरोग्याशी नाही खेळत, सरकार जनतेच्या आरोग्याची काळजी घेतं. हे काम तुम्ही आम्ही करत असतो. त्यामुळे या पुढील कालावधीमध्ये सुद्धा बांधकाम कामगारांचे असेच मोठे कार्यक्रम होत राहतील. बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ दिला जाईल. थोडं पुढं मागं होतं, कधी कधी आता उन्हाची तीव्रता वाढलेली आहे त्यामुळं परत पुढचा लॉट येणार आहे. कधी भांडे यायला उशीर होतो, कधी आपल्या सर्वांपर्यंत निरोप द्यायला उशीर होतो. त्यामुळं परंतु या योजनेपासून कुणीच वंचित राहणार नाही. ज्यांना नवीन बांधकाम कामगारांची सुद्धा नोंदणी करायची असेल त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क करावा आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा असं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. येणाऱ्या आता 2-3 दिवसानंतर आपल्या जलसंपदा विभागाच्या वतीने संगमनेर येथे एक ज्या पद्धतीने आता तुम्ही बरेचसे लोक बघितलं असेल नर्मदा परिक्रमा करत असता, तर नर्मदा परिक्रमा ही होत होती. पण जलसंपदा विभागाच्या वतीने आदरणीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गोदा ते नर्मदा जलजागृती यात्रा निघालेली आहे आणि ही यात्रा 25 एप्रिल 2026 रोजी संगमनेर शहरात येणार आहे. त्यानिमित्ताने माझं आपल्या सर्वांना आव्हान राहील, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या यात्रेला उपस्थित राहावं आणि एक वेगळा अनुभव गोदा व नर्मदा जलजागृती यात्रेचा घ्यावा असं आपल्या सर्वांना आव्हान करतो. आणि या पुढील कालावधीमध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला शब्द देतो, लवकरच भांडी कामगार याचा विषय असेल आणि संच असेल, सुरक्षा संच असेल, तुमच्या मुलांची कोणाची स्कॉलरशिपचे प्रलंबित असतील, आता डिस्ले साहेब व त्यांच्या टीमचं काम अतिशय चांगलं सुरू आहे. त्यामुळे आता प्रलंबित होण्याचं प्रमाण सुरुवातीला जास्त होतं, ते प्रलंबित प्रकरण मंजूर होत नव्हते. परंतु आता मला सांगायला आनंद होईल का यापुढे कुठलीही जास्त काल प्रलंबित राहणार नाही याची काळजी अधिकारी घेतील, आम्ही घेऊ आणि असेच कार्यक्रम आपण करत राहू. फक्त तुम्ही पुन्हा आपल्याला आव्हान करील का जो देतंय, जे सरकार देतंय त्या सरकारच्या पाठीशी, त्या सरकारच्या प्रतिनिधींच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची जबाबदारी घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. महासत्ता न्यूज संगमनेर.